जय जिनेंद्र. मी आज तुम्हाला भगवंताच्या छान छान कथा सांगणार आहे. पहा, तुम्हाला त्या आवडतात का? नक्कीच आवडतील. पहिली कथा मी जी सांगणार आहे ती आहे भगवान वृषभनाथ यांची. त्यांचे दुसरेही नाव आहे, त्यांना आपण आदिनाथ भगवान म्हणतो. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. भरत क्षेत्रात नाभिराज नावाचा राजा होता. त्यांच्या राणीचे नाव मरुदेवी असे होते. ती राणी खूप सौंदर्यवान होती, खूप बुद्धिवान होती, कांतिमान होती. अशा अनेक गुणांनी ती युक्त होती. ती एखाद्या इंद्रायणीप्रमाणे शोभून दिसत होती. ती रूपवान होती. रूपवान तर होतीच, पण ती सुकेशिनी देखील होती. म्हणजेच तिचे काळे भोर लांब सडक केस तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. तुम्हाला तर माहीतच आहे, लांब केसांच्या मुली किती सुंदर दिसतात. चालता चालता त्या आपलं लक्ष वेधून घेतात. तसंच नाभिराजालाही आपली राणी अत्यंत प्रिय होती. त्यांच्या काळामध्ये आधी भोगभूमी काल होता आणि नंतर कर्मभूमी काल आला. मग कर्मभूमी कालामध्ये त्या राजाने सर्वात प्रथम काय केलं? अयोध्या नगराची रचना केली. म्हणजेच आजच्या काळामध्ये जिथे भव्य दिव्य श्रीराम मंदिर बांधण्यात येत आहे, हो तेच अयोध्यानगर. अयोध्यानगरामध्ये मध्यभागी नाभिराजांचा राजवाडा होता. नाभिराज महाराज अत्यंत सुंदर प्रिय अशा आपल्या राणीबरोबर म्हणजेच त्यांच्या पत्नीबरोबर त्या महालामध्ये राहू लागले. आता इकडे तिकडे पसरलेले जे मानव लोक होते तेही त्या ठिकाणी वास्तव्यास येऊन राहू लागले. हळूहळू तेथे खूप मोठे नगर स्थापन झाले. एक दिवस अचानक त्या नगरीवर सोन्याचा पाऊस पडू लागला. हे सुंदर दृश्य पाहून तेथील जनतेला खूप आश्चर्य वाटणारच ना, कारण सोन्याचा पाऊस, अक्षरशः सोन्याचा पाऊस. आणि हे पाहून तेथील जनता विचारात पडली. विचार करू लागली की काय हे पृथ्वीप्रमाणे स्वर्गात देखील क्रांती होत आहे की काय, असे त्यांना वाटू लागले. पहा, आहे की नाही आश्चर्य? तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल. मला तर खूपच आश्चर्य वाटलं. आणि आता पुढे काय झालं असेल असा विचार मी करू लागले आणि तेथील लोक देखील असा विचार करू लागले. तेथे अयोध्या नगरीमध्ये दररोज सोन्याचा पाऊस पडू लागला. अशा क्रमाने सतत 6 महिने पाऊस पडत होता. सोन्याचा पाऊस पडत होता. कारणही तसेच होते. भव्य आत्मा प्रथम तीर्थंकर वृषभदेव अयोध्या नगरीमध्ये जन्म घेणार होते. मरुदेवी राणी झोपली असता त्यांना 16 स्वप्ने पडली. हे दुसरे आश्चर्य. आणि ती पण शुभ स्वप्ने. उत्तर रात्री पहाटेच्या प्रहारास राणीला शुभ स्वप्ने पडली. ही गोष्ट तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकला तर तुम्हाला या गोष्टीतून खूप महत्त्वाचे ज्ञान मिळेल, जे कुणालाही सहसा मिळत नाही. असे ज्ञान तुम्हाला या गोष्टीमधून मिळेल. चांगल्या शुभ गोष्टी कळतील. ऐका. राणीने पहिल्या स्वप्नात काय पाहिलं? पहिल्या स्वप्नात राणीने ऐरावत हत्ती पाहिला. त्याच्या गंडस्थलामधून मध झरत होता. तो जोरजोराने गर्जना करत होता. दुसऱ्या स्वप्नात राणीने बैल पाहिला. तिसऱ्या स्वप्नात कमलासनावर विराजमान लक्ष्मीच तिने पाहिले. त्या लक्ष्मीला 2 हत्ती अभिषेक करत होते. 5व्या स्वप्नात तिने 2 पुष्पमाला फुलांच्या सुंदर माला पाहिल्या. त्यावर भुंगे गुंजारव करत होते. 6व्यात तिने पौर्णिमेच्या चंद्रमासहित चमकणाऱ्या तारा पाहिल्या, म्हणजे चांदण्या पाहिल्या. 7व्या स्वप्नात राणीने फुललेल्या कमळाने ज्यांचे मुख झाकलेले आहे असे 2 सूर्य पाहिले. 8व्या स्वप्नी राणीने सुंदर सुवर्ण कलश पाहिला. 9व्या स्वप्नात 2 मासे सरोवरात क्रीडा करीत असलेले राणीला दिसले. 10व्या स्वप्नात तिने एक सुंदर तलाव पाहिला. 11व्या स्वप्नी विशाल सागरावर उसळणाऱ्या लाटा पाहिल्या. 12व्या स्वप्नात तिला एक सोन्याचे सिंहासन दिसले. 13व्या स्वप्नी तिने एक स्वर्गीय विमान पाहिले. 14व्यात पृथ्वी भेदून वर आलेले एक विमान पाहिले. 15व्या स्वप्नात रत्नांच्या राशी पाहिल्या आणि 16व्या स्वप्नात धुराशिवाय फुललेला अग्नी पाहिला. या 16 स्वप्नानंतर मरुदेवीने सुवर्ण रंगाचा एक उंच मदोन्मत्त बैल आपल्या मुखात प्रवेश करताना पाहिला आणि पहाटेच्या मंगलवाद्याच्या मंजूळ आवाजाने ती जागी झाली. आता तुम्ही म्हणाल की ही गोष्ट आहे की कथा? मी तुम्हाला असे सांगते, हे आहे आदिनाथ भगवंताचे जीवनचरित्र. ते तुम्हाला मी सांगणार आहे.
आता राहिलेली गोष्ट उद्याच्या भागात. जय जिनेंद्र.